हा गेटी, एवढ्या गोष्टी क्लिअर आहेत ना? बाकी मी तुमच्याशी ऑफिसमध्ये येऊन बोलतो उद्या. हा. कुठल्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स आहे हा? आणि किती डार्क आहे तो? परफ्यूम नाहीये हा, हे निलगिरीचं तेल आहे. यानं सर्दी जाते. तू काय स्वतःला डॉक्टर समजायला लागलीस का? कुठलं तरी टॅबलेट घ्यायचं सोडून हे काय फालतू लावत बसलीस? बरं, याच्याने तुझी सर्दी जाईल, पण त्याचा वास इतका घाणेरडा आहे ना की दुसऱ्या कोणाला तरी सर्दी होईल. अहो सर, हा घरगुती इलाज आहे. कशाला ती कुठली तरी गोळी खाऊन शरीराची चाळणी करून घ्यायची? त्याच्यापेक्षा हे बरं आहे की. काही बरं नाहीये. हाय का आता? हा, तुम्हाला पण शिंक आली होय. हे घ्या, तेल लावा. हे काही गरज नाही मला त्याची, त्याच्यामुळे शिंका येत आहेत मला. तू तू पहिले लांब उभी राहा, त्याच्यामुळे हेडेक होत आहे मला आता. अहो सर, असं काही होणार नाही, तुम्ही नका असा विचार करू. बरं, पण आता तुम्हाला काय उपाय करायचा? म्हणजे गोळी देऊ कुठली का हे तेल बरं आहे? परत तेच? मूर्ख आहेस का तू? मला शिंका येत आहेत त्या तेलांमुळे. ते पहिले बॅगेत ठेवतो तुझ्या. ठीक आहे. एवढं काय घाबरताय तुम्ही? भूत बघितल्यासारखं. तेल येते फक्त. ए, हसू नकोस हं माझ्यावर. खरंच खूप घाणेरडा वास येतोय त्या तेलाचा. हे बघ, तू लांब उभी राहा, माझ्या जवळ येऊ नकोस, आणि तुझं तू काम कर. अहो सर, ते ए, सांगितलं ना, तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला. अच्छा, तुम्ही माझ्याशी बोलत होतात होय? मला वाटलं भांडत होतात. तू आहेस का तुझ्याशी नीट बोलण्यासारखी? हो, पण तुम्हाला माझा का राग येतो ना ते मला कळतच नाही. मग शोध ते, आणि मला माझं काम करू दे.